केलेला आहे. बंजारा आणि वंजारा समाज एकच असल्याच्या अनुषंगाने त्यावरती मला आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. पोहरादेवीचे महंत म्हणून सुनील महाराजजी. नमस्कार. माननीय धनंजय मुंडे साहेबांनी जे विधान केलेलं आहे, बंजारा आणि वंजारी हे एकच आहे, पण बंजारा समाज हा वेगळा आहे, वंजारी समाज हा वेगळा आहे आणि असंच हायकोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे. आणि वधवा समिती जेव्हा नेमल्या गेली होती 95-96 त्या दरम्यान, तेव्हा सुद्धा वधवा समितीने हेच सांगितलं होतं की बंजारा वेगळा आहे आणि वंजारी वेगळा आहे. कारण आमच्या समाजाच्या ज्या रीतिरिवाज चालीरीती आहे, रोटी बेटी व्यवहार आहे, सण त्योहार आहे, हे वेगळे आहे, त्यांचे वेगळे आहे. म्हणून फक्त कॅटेगरी आमची एक आहे. आमचे ते बंधू म्हणून आहे. कारण वंजारी आणि बंजारा VJMT एक प्रवर्ग VJA मध्ये बंजारा येतो आणि MT-B मध्ये वंजारी येतो. त्याच्यामुळे प्रवर्ग एक आहे, परंतु वंजारी बंजारा एक नाही. पण बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या ज्या आता आहेत त्या काय आहेत आणि या प्रामुख्याने हैदराबाद गॅझेट लागू होण्याच्या बाबतीतच आहेत का, त्या अनुषंगानेच त्या प्रतलावरती पुन्हा आल्यात का? हैदराबाद गॅझेट हे 2 सप्टेंबर पासून लागू कर माननीय राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हैदराबाद गॅझेट 2 सप्टेंबर पासून GR लागू केला. परंतु बंजारा समाजाची ही आमची जी आरक्षणाची ही मागणी होती, ही जवळजवळ 95-96 पासून आमच्या समाजाचे धर्मगुरू परमपूज्य कैलासवासी रामराव महाराज यांच्यापासून ही मागणी सुरू आहे. आणि जवळजवळ आज 30 वर्षापासून आमची ही मागणी आहे. ही आताची नाही, परंतु 2 सप्टेंबर पासून जे हैदराबाद गॅझेटचा GR आला, त्या GR मध्ये जसं इतर समाजांना समाविष्ट करून त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जे चर्चा झाली, GR निघाला, त्याच धर्तीवर बंजारा समाज सुद्धा जसं आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये ST मध्ये आहे आणि आपला मराठवाडा. पण सुनील महाराजजी, हीच मागणी 1994-95 पासून आहे का आपली? हो, परमपूज्य रामराव महाराजांनी ही मागणी 94-95 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते. मुंबईला आझाद मैदानावर सुद्धा उपोषणाला बसले होते. आणि आपण बघितलं असेल की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा रामराव महाराज 2007-08 12-13 मध्ये भेटून आले आणि त्यांना विनंती केली की आमच्या बंजारा समाजाला जे जंगलामध्ये राहतो, जे मागास भाग आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ST प्रमाणे आरक्षण द्यावे, असं रामराव महाराजांपासून मागणी होती आमची. आणि ती मागणी आता जोर धरत आहे. नक्कीच आपण पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया.